नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा याचा पेपर 2 मध्ये कोणते दोन विषय आहेत? इंग्रजी आणि बुद्धिमत्ता। तर त्याच्यातला आपण इंग्रजीचा जो पहिला घटक आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट हा बघणार। आता पुढे बघूयात आपण पुढचा पार्ट आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट, म्हणजे मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे। आता फॉर्मेशन ऑफ वर्ड्स एकत्र आणणे, जसं नाव आहे एखादं, समजा लहुराज नाव आहे किंवा कीर्तना नाव आहे किंवा ज्ञानेश्वर नाव आहे, तर ते एकत्र सगळे शब्द करून आणि ते तयार झालेलं आहे ना, सगळे मुळाक्षर एकत्र करून तयार झालेलं आहे की नाही? तर वेगळं इकडून असं काही तयार झालं आहे, सगळे जे त्याला एकत्र अप्रोप्रिएट प्रॉपर। आता कीर्तना तर त्याच्यासाठी काय वापरला? KIRT, हा कीर्तना TANA, असं ते अप्रोप्रिएट सगळे अल्फाबेट एकत्र केले आणि तो वर्ड तयार झालेला आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे की अप्रोप्रिएट लेटरने कशा पद्धतीने तयार होतात। त्याच्यानंतर पुढे एक आहे की आपल्याला ते अप्रोप्रिएट तो काढता पण आला पाहिजे, म्हणजे त्याची सिक्वेन्स समजली पाहिजे, त्याची सिक्वेन्स समजणं खूप गरजेचं आहे। याच्यावर प्रश्न विचारले जातात बाळांनो तुम्हाला, की A कसा काढलाय, B कसा काढला, म्हणजे प्रॉपर वेने कसा काढायचा आहे, याच्यावर प्रश्न असतो, म्हणून तिथे लक्ष द्यायचं आहे। बघा, या प्रकरणा अंतर्गत येणारे विविध प्रश्न प्रकार समजण्याकरिता लेटर्स A to Z कॅपिटल व स्मॉल लेटर्सची रचना माहित असणे आवश्यक आहे। त्यासाठी पुढे दिलेली कॅपिटल व स्मॉल लेटर अक्षरे काळजीपूर्वक पहा, त्यांची 4 लाईन वरील जागा व त्याचबरोबर बाणांच्या साहाय्याने केलेले मार्गदर्शन समजून घ्या। तसेच 1ली ते 4थीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील विविध शब्द अभ्यासत राहणे व त्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे। म्हणजे 1ली ते 4थीच्या पुस्तकामध्ये जेवढे पण वर्ड्स आहेत तर ते तुम्हाला माहिती असणं, त्याचे स्पेलिंग माहित असणं, स्पेलिंग तयार करता येणं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तर इथे आपल्याला हे अल्फाबेट दिसतायत हा बघा, A कसा काढलाय, B कसा काढलाय, C कसा काढलेला आहे। तुम्ही जर नोटीस केलं असेल एक गोष्ट नोटीस केली असेल तर तुम्हाला कळलं असेल की इथे आपल्याला नंबर दिलेले आहेत। इथे बघा, आता इथे 1 नंबर दिसतोय तुम्हाला, 2, 3 आणि 4। आता E कसा काढायचा आहे त्यांनी सांगितलेला। E काढताना 1 नंबरला अशी आडवी रेष काढायची, 2 नंबरला ही वरची, 3 नंबरला इकडची आडवी, 4 नंबरला अशी, म्हणजे ही सिक्वेन्स माहित असणं गरजेचं आहे। D कसा काढला आहे? D ला ही रेष अशी आणि 1 नंबरला 2 नंबर हा असा, हा झाला D तयार। तर हे माहित असणं गरजेचं आहे, बरोबर? हा, F कसा काढलेला आहे? बघा, 1 नंबर अशी, नंतर 1, 2 आणि 3 असा F काढलेला आहे, बरोबर? K कसा काढलाय? 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर, या पद्धतीने K काढलेला आहे। बघा, जेला हा 1 नंबर आहे आणि मग हा 2 नंबर आहे। R ला काय केलेलं आहे? R ला 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबरची रेषा। तर या पद्धतीने हे सगळे जे अल्फाबेट आहेत हे तुम्ही यांचं निरीक्षण करायचं आणि घरी 4 रेघीमध्ये या नंबर प्रमाणे ते काढायचे आहेत, त्याची प्रॅक्टिस करायची आहे। बघा, हे झाले कॅपिटल लेटर, त्याच्या खाली आहेत स्मॉल लेटर। स्मॉल लेटरची सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे। बघा, E कसा काढलेला आहे? इथून सुरुवात केली आणि इथे संपलेला आहे। D कसा काढलेला आहे? D ला असा आणि असा। बघा, J कसा काढलेला आहे? पहिले तर अशी दांडी काढली, मग वरती हा हे दिलेला टिंब दिलेला आहे। तर या पद्धतीने H कसा काढलेला आहे? उभी रेष आणि त्यानंतर एक असं हाफ सर्कल। या पद्धतीने जे काढलेले त्यांचं निरीक्षण करायचं आहे की कोणती रेष किंवा हे अल्फाबेट काढताना 1 नंबरची कृती कोणती केलेली आहे, या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे। आता बघा, चूज
द करेक्ट वे ऑफ रायटिंग लेटर. आता याच्यापैकी कोणता बरोबर लिहिलेला आहे रे अल्फाबेट? यू बरोबर लिहिलेला आहे नक्की? हा बरोबर, हा यू लिहिलेला आहे. जे कसा लिहितो आपण? जे कसा लिहितो? हा दुसऱ्या लिपीचा जे आहे की नाही, हा स्मॉल लेटरचा म्हणून हा असा लिहितो आपण, बरोबर? हा असा लिहितो जे. हा आता झेड कसा लिहिणार? हा झेड कॅपिटल आहे, हा बरोबर लिहिलाय का इथे? नाही, तो कसा लिहितो? असा, बरोबर? हा पुढे एच कसा लिहितात? स्मॉल एच आहे, तो कसा लिहितात? असा, असा लिहितात की नाही? म्हणजे इथे फक्त यू बरोबर आहे, बाकीचे सगळे चुकलेले आहेत. Which is correct way to write letters from the given alternatives? सांगा, नंबर बरोबर कशाचे आहेत मला सांगा, पटकन सांगायचंय. हा डी, बाकी हा हा व्ही चुकलाय बघा तर, टी चुकलाय. बोला बघा बरं काय चुकलेलं आहे, चेक करा. फोर लाईन मध्ये लिहिताना काय केलेलं आहे? हा टी चुकलाय. बरं टी चुकलाय. अजून हा डी पण चुकलाय. डी नाही चुकलाय. बर बरोबर आहे डी. बघा बरं हा व्ही चुकलाय. बरं व्ही चुकलाय. हा सी पण चुकलाय. सी पण चुकला. मग बरोबर कोण आहे? डी बरोबर आहे का? अच्छा, मग व्ही कसा पाहिजे रे? कसा व्ही कसा पाहिजे? हा व्ही कसा पाहिजे? अगोदर ही रेष पाहिजे मग ही पाहिजे ना. म्हणजे इथे असा बाण आहे आणि इथं असा बाण आहे ना, हा एक आणि हा दोन, बरोबर? टी कसा पाहिजे? एक नंबरला कोण पाहिजे? हा 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 उभी रेष काय अगोदर काढायची का नंतर काढायची? अगोदर उभी रेष आणि मग आडवी रेष. म्हणजे याला आहे एक नंबर, याला आहे दोन नंबर. सी कसा काढायचा आहे? कसा? खालून वरती का वरून खाली? हा हा इथे ऍरो दाखवताना असा दाखवलाय ना, तो आपल्याला असा काढायचा आहे, बरोबर? म्हणजे ऍरो कसा पाहिजे? असा पाहिजे, बरोबर? हा बघा, rearrange the letters to form a meaningful words. Select the correct option. दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. हा आता हे दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे? A L N I A M. याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. ॲनिमल, बरोबर. ॲनिमल शब्द तयार झालेला आहे अर्थपूर्ण. अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. ॲनिमल म्हणजे प्राणी. हा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. आता कॅट, कॅट असा लिहिलेला आहे समजा, इथं हा टी वरती जातो ना म्हणून असा लिहिलेला आहे कॅट. लक्षात घ्या, हा कॅट असा. मग डॉग कसा येईल रे? डॉगचा ऑप्शन सांगा. हा सांग बाळा. हा इथे बी, इथे ओ, जी. व्हेरी गुड. DOG तिने बरोबर लिहिला बघा, डॉग DOG. हा हा पुढे सिलेक्ट
द ग्रुप ऑफ लेटर्स फॉर्म द नेम ऑफ फ्रूट. आता आपल्याला फ्रूटचं नेम शोधायचं आहे. इथे आपल्याला ए दिलाय आणि जी दिलाय, तर इथे कशामध्ये ए आणि जी फीड बसला म्हणजे एक फळ तयार होईल. मँगो. व्हेरी गुड. बघा मँगो. मग कोणता किती नंबरचा ऑप्शन आहे? 2. किती नंबरचा ऑप्शन आहे? इथे लिहिला ए, इथं लिहिला ANGO. झाला मँगो. हा मँगो तयार झाला. Which is the correct way of writing capital letters? कॅपिटल अक्षर लिहिण्याची योग्य पद्धत कोणती? याच्यापैकी शोधा उत्तर. आता कोणती? हे कोणतं योग्य पद्धतीने लिहिलेलं आहे ते सांगा मला. हा पटकन सर्च करायचंय. के बरोबर लिहिलेला आहे ना. बघा के बरोबर लिहिलेला आहे. केला ही 1 नंबरची नाही, चुकीचं आहे. के चुकीचं आहे. के चुकीचं आहे. एन बरोबर आहे. हा बरोबर आहे. एन असा असतो, पहिले ही रेष मग ही रेष अशी असते. हा एन पण चुकलेला आहे. पुढे हा आपल्याला हेच बघायचं. ए बरोबर आहे. असा 1 2 आणि 3. ए बरोबर आहे. ओके ए बरोबर आहे. आणि जे रे, जे काय चुकतोय? कसा पाहिजे जे? हा जेला अगोदर हा 1 नंबर आणि हा 2 नंबर असा असतो ना जे. म्हणजे इथे बरोबर उत्तर काय आहे? ए. हे उत्तर बरोबर आहे. आता पुढे विच इज द करेक्ट वे ऑफ रायटिंग स्मॉल लेटर्स? हा एम बरोबर आहे. नक्की? हा टी चुकलेला आहे का? टीला इथे 1 इथं 2 आहे, म्हणजे टी आपण असा 1 आणि 2 असा काढतो. बरोबर. वी इथे 2 आहे आणि इथे 1 म्हणजे तो पण चुकलाय. वी हा 1 आणि हा 2 पाहिजे ना. ओके म्हणजे हा एम 1 2 आणि 3. व्ही आणि आर नाही सर, तिघ चुकलेत. एम बरोबर आहे तिथे उत्तर. पुढे पुढे काय आहे? विच इज द करेक्ट फॉर्मेशन ऑफ कॅपिटल लेटर्स? करेक्ट फॉर्मेशन कोणतं आहे कॅपिटल लेटरचं? इथे बघितल्या बरोबर कळलं पाहिजे की कॅपिटल लेटर मध्ये कोणता बरोबर लिहिलेला आहे. डी. कोणता लिहिला आहे? डी बरोबर लिहिलेला आहे. बाकी सगळे चुकलेले आहेत. बघा एक लक्षात घ्या, 4 लाईन ही आहे, ही 4 लाईन आहे. 1 2 3 हा आणि खालची इथे दिलेली नाहीये. पण जेव्हा फक्त स्मॉल लेटर असतात तेच खालच्या ओळीत जातात. कॅपिटल लेटर खालच्या या ओळींमध्ये जात नाही. लक्षात घ्या. हा आता हा टी असा नसतो. कॅपिटल मध्ये टी असा असतो. त्याच्यानंतर कॅपिटल मध्ये एन असा असतो वरच्या 3 ओळींमध्ये. आणि कॅपिटल मध्ये ई असा असतो वरच्या 3 ओळींमध्ये. हा डी बरोबर आहे इथे. पुढे विच इज द करेक्ट फॉर्मेशन ऑफ स्मॉल लेटर्स? बघा तर स्मॉल लेटर बरोबर फक्त हा एन बरोबर आहे. एन बरोबर आहे. कसा बघा इकडे बघा, जे 1 2 मध्ये नाही, तो खाली पण जातो. असा खाली जातो. याच्यामध्ये नाही थांबत तो खाली जातो. 3 ओळींच्या खाली जातो. जी कसा पाहिजे? जी पण असा पाहिजे. आणि डी कसा पाहिजे? डी याच्यामध्येच असतो दोघांमध्ये. हा का असा असतो डी? मग कसा असतो? नक्की का? बघा बरं, मला येत नाही काही. कसा असतो डी? दोघींमध्येच असतो का तिघींमध्ये असतो? मग चुकीचा कोण आहे इथे? आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. मला हेच बघायचं होतं की तुमचं किती लक्ष आहे. अयोग्य पद्धत कोणती? चुकीचा कोण आहे इथे? जी चुकीचा आहे. बाकी हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे. इथे अयोग्य म्हणजे हा जी चुकलेला आहे. बघा
अर्थपूर्ण शब्द. फाइंड द करेक्ट लेटर्स टू द कम्प्लीट ऑफ द मिनिंगफुल वर्ड. अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी योग्य अक्षर. हा इथं काय दिलेलं आहे? CH आणि डॅश दिलाय ना, I आणि R. काय वापरावं लागेल रे याच्यापैकी? ए. मग काय तयार होईल ए वापरला तर? हा ए. ओके. चेअर. चेअर म्हणजे खुर्ची. पुढे काय दिलेलं आहे? EL डॅश PHANT. काय वापरावं लागेल? हा ई वापरावा लागेल. इथं येईल ई आणि यात. ओके. पुढे पुढे काय येईल इथे? Q डॅश EEN. यू. काय स्पेलिंग तयार होतो? QUEEN. क्वीन. क्वीन म्हणजे राणी. हा 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. पुढे चूज द करेक्ट नेम ऑफ द एनिमल फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. दिलेल्या पर्यायांमधून प्राण्याचे नाव निवडा. निवडा प्राण्याचं नाव. कोणता प्राणी असेल? हा रॅबिट. स्पेलिंग सांगा. इथं काय येईल? हा RA. बोला. बी. हा हा काय? 1 नंबरचं उत्तर आहे. नक्की? हा नक्की? बघा बरं. ना 2 नंबरचं आहे. 2 नंबरचं आहे. हा RABEIT. रेबिट. हा 3 नंबरचं आहे रॅबिट. रॅबिटचं स्पेलिंग बरोबर आहे. 1 नंबरचं आहे. RABBIT. रॅबिट. रॅबिटचं स्पेलिंग बरोबर आहे. हे RABBIT. रॅबिट असं स्पेलिंग आहे ना त्याचं. पुढे चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. आता गर्ल याच्या पुढे असं दिलंय, जोकरच्या पुढे दिलंय. मग काय करावं लागेल? कोणतं स्पेलिंग येईल? काय येईल? हा टी वरती ओ इथं अजून के वरती काय? टी वरती जाईल. काय? टी वरती जाईल. ती वरती जाईल. अरे हे बघा. जी इकडे बघा. हा GIR आणि L असा लिहिलेला आहे. मग जोकरला कसा तयार होईल? बोल काय तयार होईल? बरोबर सांगते तू. लिही चल. 2 नंबर नाही होणार. बरोबर. हा जे कसा लिहिते? हा बरोबर. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट. फाइंड द करेक्ट कॅपिटल लेटर टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड्स. काय येईल तिथे? आर येईल. के येईल. कसा हो? काय तयार होईल? काय येईल? कॅरट. काय येईल? कॅरट म्हणजे गाजर. CARROT. कॅरट म्हणजे गाजर. बरोबर. बघा आपण इंग्लिशचा हा जो टॉपिक आहे पहिला तो बघितलेला आहे. आपण हा इंग्लिशचा जो पहिला भाग आहे तो बघितलेला आहे. आता हा याला होता भारांश 4%. याचा भारांश होता 4%. तर हा भाग आपण बघितलेला आहे. तुम्हाला घरचा अभ्यास दिलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता बघणार आहोत. एक टॉपिक बुद्धिमत्तेचा आपण बघणार आहोत. बघा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मराठी बघितलं. दुसऱ्या स्कॉलरशिपच्या याच्यात आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हा गणिताचा केला. तिसरा व्हिडिओ आपण
कशाचा बनवला आहे? कशाचा अभ्यास केला आहे? इंग्लिशचा पहिला घटक. आणि आता जो तिसरा जो तास घेणार आहोत आपण, तिसरा तास कशाचा घेणार आहोत? बुद्धिमत्तेचा पहिला घटक घेणार आहोत. मग आता तोपर्यंत तुम्ही काय करणार आहात? अभ्यास, दिलेला अभ्यास करायचा, होमवर्क पूर्ण करायचा आहे.